नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आहे. आज आपल्यासोबत आहेत सुनीता चालिकवार मॅडम, ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अॅनाटॉमी डिपार्टमेंटला कार्यरत आहेत. त्या आपल्याकडे आल्या होत्या. त्यांच्या काही समस्या होत्या, त्यांच्या काही हेल्थ प्रॉब्लेम होते, त्यासाठी त्या आल्या होत्या. आणि आपल्या इथे आल्यानंतर आपण त्यांना वातहर चिकित्सा केली होती, त्याच्यासोबत विरेचन दिलं होतं आणि अग्निकर्म चिकित्सा सुद्धा केली होती. तर त्यांना नेमका काय प्रॉब्लेम होता, काय समस्या होत्या आरोग्यविषयक, आणि आता त्यांना ट्रीटमेंट केल्यानंतर कसं वाटतंय, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. मला माझ्या म्हणजे वयानुसार असं वाटत होतं की आपलं वय झालंय का, त्यामुळे आपल्यामध्ये एवढा डलनेस येतोय का, एक असंच वाटायचं. पण बाकीचं ओव्हरऑल जर बघितलं तर फार काही नाही. 45च्या जवळपास असताना इतका डलनेस का आल्याकडे. मग एक दिवस माझ्या मैत्रिणीनं जसं मला सांगण्याप्रमाणे मी डॉक्टर सुजित इवलीकर सर आणि डॉक्टर भारती मडवई मॅडम यांना भेटले. आणि खरंच मला त्यांच्या पहिल्या भेटीतच असं वाटलं की हे सगळं जे आहे माझ्या शरीरातील काही ज्या डलनेस वगैरे आहे त्यांच्या ट्रीटमेंटनं पूर्ववत नीट होईल. म्हणून मी त्यांना लगेच होकार दिला आणि लगेच मग त्यांच्याकडे एक पंचकर्म चिकित्सा घेतली त्यांच्याकडे. आणि जसं जसं पंचकर्म चिकित्सा मी घेत राहिले तसं तसं मला असं नवचैतन्य माझ्या शरीरात आल्यासारखं वाटत होतं. माझ्या शरीराची लवचिकता वाढल्यासारखी वाटत होती. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचा ग्लो, कामाचा स्टॅमिना, ह्या सगळ्यामध्ये वृद्धी होत होती. आणि खरे सांगायचे मी एक रेग्युलर योग साधका आहे. आणि मला जेव्हा मी योगासनं करायची तेव्हा ते ज्या गोष्टी ज्याचा जो स्टॅमिना असायचं, जे होल्डिंग सांगायचे मॅडम की 10 होल्ड करा, 20 होल्ड करा, तर मी थकायची. पण पंचकर्मानंतर माझं होल्डिंग वाढलं आणि शिवाय शरीरातली लवचिकता वाढली आणि आसनं जी आहे अगदी परफेक्ट पोझिशनमध्ये मला यायला लागली. हा मला सर्वात आनंददायी गोष्ट तर ही होती. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मी माझे कलिग्स आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, जेव्हा त्यांना काही दिवसानंतर मी त्यांना भेटले तेव्हा माझ्या भेटीगाठी झाल्या, तेव्हा मात्र त्यांच्याकडून जे आलेले रिप्लाय होते त्यामुळे मला खरंच आनंद वाटायचा. त्या म्हणायच्या मला की तुझं खरंच स्किन टोन छान झालाय, तुझी स्किन चांगली झाली, स्मूथ झाली आणि तू आधीपेक्षा जास्त ऍक्टिव्ह आणि जास्त कॉन्फिडन्स झाली. तर मी डॉक्टर सुजित इवलीकर सर आणि डॉक्टर भारती मडवई यांचे खूप आभारी आहे की त्यांच्या या ट्रीटमेंटमुळं मला माझ्यामध्ये अतिशय बदल झाले. थँक्यू. थोडंसं गेलं ना. नाही, आता काय आहे की मॅडम ज्यावेळेस आपल्याकडे आल्या ना, तर त्यावेळेस त्या आजारी नव्हत्या, पण त्यांना आजारी असल्याची फिलिंग होती. कामात उत्साह नव्हता, कधीतरी पूर्ण बॉडी एक व्हायचा, सगळ्या स्नायूंमध्ये आखडल्यासारखं जाणवायचं आणि कधी अगदी छान वाटायचं. त्यातल्या त्यात त्यांचा जो एक पाय होता, माझ्या मते उजवा पाय, तर उजव्या पायाला बधीरपणा आला होता. त्याच्यामध्ये सेन्सेशन त्यांना कधीतरी जाणवत नव्हते, कधीतरी त्याच्यात वेदनाही असायच्या. मग आपण त्यांना वातहर चिकित्सा केली. वातहर चिकित्सा केल्यानंतर विरेचन चिकित्सेनंतर त्यांचा उत्साह वाढला. त्यांचा उत्साह आपण बघितलेलाच आहे. आणि त्यांना कामामध्येही उत्साहाने ते काम करू लागले. त्यांचा स्टॅमिना वाढला आणि योगामध्ये त्यांच्या शरीराची लवचिकता वाढल्यामुळे त्यांचे पूर्ण ज्या स्नायूंमध्ये जो कडकपणा आला होता तो कमी झाला. आणि त्यातल्या त्यात त्याच्यानंतर जे काही पायाचा थोडाफार बधीरपणा शिल्लक होता त्यासाठी आपण त्यांना एक 8-10 दिवस अग्निकर्म चिकित्सा सुद्धा केली. अग्निकर्मानंतर माझ्या मते 8व्या ते 9व्या दिवशी मॅडमला सेन्सेशन जाणवायला लागले पायामध्ये, म्हणजे त्यांना चिमटा घेतलेला जाणवायला लागला, त्याच्या आधी तो जाणवत नव्हता. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आलेले आहेत. आणि आता जवळजवळ वर्षभर होत आलं का मॅडम ट्रीटमेंट घेऊन? 1.5 वर्ष झालं, डिसेंबरमध्ये घेतला. जवळजवळ 1-1.5 वर्ष होत आलेलं आहे. त्यानंतर त्यांना पूर्ण कुठलाही त्रास नाही आणि जो कामाचा उत्साह आहे तो अजूनही टिकून आहे. खरं तर मॅडम, आज जागतिक आरोग्य दिन आहे. वर्ल्ड हेल्थ डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. कसं आहे, हेल्थ म्हणजे काय आहे तर WHO ने, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितलेलं आहे, हेल्थ इज नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. हेल्थ मीन्स फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिंग. म्हणजे तुम्ही अंथरुणाला खिळून आहात किंवा कुठला तरी मोठा आजार झालेला आहे म्हणजे तुम्ही निरोगी आजारी आहात असं नाही, तर तुमचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही जर नॉर्मल असाल, अगदी निरोगी असाल, तर त्याला तुम्ही आरोग्य असं म्हणू शकता.
आयुर्वेदानुसार सुद्धा आरोग्य म्हणजे काय तर समदोषा समधातू समाग्निच मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यादी ध्येयते. म्हणजे तुमच्या शरीरातील सगळे दोष, मग मल मूत्र स्वेद हे जे काही दोष आहे हे, त्याच्यानंतर तुमचे सप्तधातू रस रक्तादी मांस मेद अस्थि मज्जा शुक्र असे सप्तधातू, आणि तुमचा अग्नी म्हणजे पचनक्रिया ही जर सुरळीत असेल आणि हे असल्यानंतर सुद्धा तुमचं जर आत्मा मन आणि सगळी इंद्रिय प्रसन्न असतील, म्हणजे अगदी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या अंगठापर्यंत तुम्हाला काम करण्याचा उत्साह असेल आणि त्याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नसतील, तर तुम्ही निरोगी आहात. तर हे जे आरोग्य आहे हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला निरोगी जीवनशैली अनुसरण करणं गरजेचं आहे. यामध्ये आपण काय खावं, काय खाऊ नये, आपला व्यायाम किती असावा, आपल्या कामाचा ताण आपण किती घ्यावा, ह्या सगळ्याला एक लिमिटेशन्स असतं. तर निरोगी जीवनासाठी आयुर्वेद शास्त्रातील जी पंचकर्म चिकित्सा आहे, शोधन चिकित्सा आहे, ती माणसाला फक्त निरोगी ठेवण्यासाठी सफिशियंट आहे. आयुर्वेद खरं तर ही कुठलीही पॅथी नाही, हे जीवन कसं जगावं हे सांगणारे एक शास्त्र आहे. पुरातन काळापासून चालत आलेलं हे शास्त्र आहे आणि या शास्त्राचा अवलंब जो कोणी करत असेल तो निश्चितच त्याला फक्त आरोग्य दिनाची गरज नाही पडत, त्याचा दररोजचा दिवस हा आरोग्य दिन सिद्ध होत असतो. तर पुन्हा एकदा जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.